अख्खा मार्केट आता आपलं आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ बघितलाच असाल. व्हिडिओ डेमो कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, कसा वाटला आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला तुमचं YouTubeवरती मॉडेल अतुल एके क्रिएशन चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून केलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना जराही स्किप न करता बघायचा आहे, कारण तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघितला तर तुम्हाला व्हिडिओ कसा तयार करायचा आहे तुम्हाला समजणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला अलाइट मोशन ओपन केल्यानंतर आपल्याला इथे प्रोजेक्टमध्ये जायचं. प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट लिंक दिलेला आहे, तो ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला लिंक बघायला मिळेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाच जो ऑप्शन आहे ते अनहॅड केलेला आहे, तो आपल्याला हा ग्रुप ओपन करायचा. ओपन केल्यानंतर आपल्याला ग्रुप 1 मध्ये जायचा. ग्रुप 1 मध्ये गेल्यानंतर सगळ्यात एडिट ग्रुपमध्ये जायचा. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपला जो आतिश हा नियम आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचा आहे. तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. स्वतःचं नाव टाकल्यानंतर आपल्याला जो पक्षीचा लेयर आहे त्याच्यावर टच करायचा आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन आपल्याला हवा तिथं असं सेट करून घ्यायचा आहे. त्याच प्रकारे जो किंगचा लोगो आहे तो पण मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन अशा प्रकारे आपण सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे खालचा जो इमोजी आहे तो पण आपण सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर मित्रांनो बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर तर मित्रांनो अशा प्रकारे बॅक आलेलो आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला हा इमेज आहे तो लेयर आपण सेव्ह करून घ्यायचा आहे. सेव्ह करताना आपल्याला वरती सेटिंग आहे, सेटिंगला लागून जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपण हा इमेज एक्सपोर्ट करायचा आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बॅक आल्यानंतर आपल्याला आपला जो इमेज आहे तो सेव्ह झालेला आहे. सेव्ह झाल्यानंतर आपला हा जो ग्रुप 1 आहे तो आपल्याला ऑफ करायचा. ऑफ केल्यानंतर वरची 4 आहे ती ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे मित्रांनो आपण चारही लेयर ओपन केल्यानंतर आपल्याला ग्रुप 1च्या वरती जो लेयर आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. कलर अँड फिल मध्ये गेल्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. जो आपल्याला इमेज सेव्ह केलेला आहे तो आपण इथं सेव्ह करून घ्यायचा आहे. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं बघू शकता तुम्ही असं आपल्याला बघायला मिळेल. तर मित्रांनो अशाच आपल्याला इथं चारही लेयरला आपल्याला तो इमेज सिलेक्ट करायचा आहे. हा जो चारही इमेज आहे, चारही लेयर आहेत त्याला आपण आपल्याला इमेज जो सेव्ह केला तो आपण ऍड करायचा आहे. तर मित्रांनो मी इथं ऍड करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता इथं आपल्याला चारही लेयर आहे तो आपल्याला सेट झालेला आहे. जो आपण इमेज जो सेव्ह केलेला आहे तो आपल्याला इथं चारही लेयरला आपण ऍड करायचा आहे. म्हणजे कसं आपण त्याच्यावर टच करायचा. टच केल्यानंतर आपल्याला कलर फिलमध्ये जाऊन न्यू प्रोजेक्टमध्ये जाऊन आपल्याला तो इमेज ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दिसून जाईल. तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपल्याला एक व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे. तर आपल्या व्हिडिओच्या स्टार्टला यायचा. स्टार्टला आल्यानंतर आपल्या मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपला जो हा व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला इथं ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर आपण बघू शकता इथं हा जो व्हिडिओ आहे पूर्ण 10.24 सेकंडच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण कट करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळे आपण एडिटिंग शिकवत असतो. तर मित्रांनो आता आपण जो व्हिडिओ घेतलेला आहे त्याला आपण व्हिडिओ टच करायचा आहे. ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे. ब्लेंडिंगमध्ये गेल्यानंतर लायटरमध्ये जायचं आहे. लायटरमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करायचा आहे. स्क्रीन केल्यानंतर आपण बघू शकता हा जो असा व्हिडिओ दिसून जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ तयार झालेला आपला जो स्वतःचा लोगो असेल तो आपण ऍड करू शकता. तर मित्रांनो आपला लोगो जो आहे तो ऍड करायचा. ऍड केल्यानंतर आपला अशा प्रकारे व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट करताना आपल्याला सेटिंगचा जो वरती ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं एक्सपोर्ट दाबायचं आहे. एक्सपोर्ट झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक्सपोर्ट होऊन जाईल. आपल्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर आपला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करायचा आहे. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचा आहे. अशा प्रकारे आपण अलाइट मोशन कॅपकट ॲप्लिकेशनवरून आपण व्हिडिओ शिकवत असतो. तर मित्रांनो चला आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया.